नमस्कार, मी आहे तन्वी. तन्वीज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत डोरेमॉन थीम केक होता हा. आणि हा केक होता 2 टायर केकचा होता. पण कस्टमरला थोडं हाईट जास्त दाखवायची होती, म्हणून मी त्यांना म्हटलं की आपण एक आयडिया करू. मध्ये आपण जे आता नवीन ॲक्रेलिकचे बॉक्स निघालेले ते आपण मध्ये ठेवू आणि त्यामध्ये आपण लाईटचं डेकोरेशन आणि जे आपले थीम आहे त्याचे थोडे टॉपर लावून घेऊ. तर चला मग आता बनवूया. आपण पहिले त्याचे बेस बनवून घेऊया. तर पहिला मी छोटा बेस बनवून घेतलेला आहे. डच चॉकलेट फ्लेवर होता म्हणून याला डच क्रीमने कवरिंग केली आहे. आणि सोकिंगसाठी यूज केलेला आहे शुगर सिरप. फिलिंगमध्ये यूज केलेला आहे गनाश आणि चोको चिप्स. असं मी छोटा बेस तयार करून घेतला. तसंच सेम मी दुसराही बेस तयार करून घेतला केलेला आहे. डच क्रीम केलेला आहे यूज कोटिंगसाठी. फिलिंगमध्ये यूज केलेला आहे गनाश आणि चोको चिप्स. आणि असं मी दोन्ही बेस तयार करून घेतले आणि फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी सेट करून घेतले. आणि आपले दोन्ही केक सेट झाल्यानंतर मी ब्लू कलर आणि व्हाईट कलरचं क्रीमचं यूज केलेलं आहे डेकोरेशनसाठी. तर आपण सोकिंगसाठी यूज केलेलं होतं मी याच्यामध्ये शुगर सिरप. आणि जो खाली बेस ठेवतो आहे त्याच्या आपण सेंटरमध्ये टाकणार आहोत 3 डॉवेल्स याच्यासाठी टाकणार आहोत की आपण जो मध्ये ॲक्रेलिकचा डबा ठेवणार आहोत त्याचं वजन त्यानेच घेतलं पाहिजे म्हणून. तर हे आता आपलं क्रम्बल कोट रेडी झालं आहे आणि ह्याला आता आपण ठेवून देणार आहोत फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी. आणि ते दोन्ही केक सेट झाल्यानंतर त्यांना बाहेर काढून आपण पहिलं करणार आहोत मोठावाला बेस. त्याला आपण केल्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आहे ब्लू क्रीम आणि त्याची पायपिंग बॅगने खाली लावून घेतली आणि वरच्या साईडला लावून घेतली व्हाईट क्रीम. आणि नंतर मी याला साईडला फिनिशिंगसाठी यूज केलेलं आहे प्लेन स्क्रॅपर. आणि प्लेन स्क्रॅपरने मी त्याला असं साईडने कोटिंग करून घेतलेली आहे. आणि आपलं फिनिशिंग झाल्यानंतर वरती स्विरल पॅटर्न करून घेतलं आणि आपण बेस ठेवून दिलेला आहे सेट करायला. तसंच सेम छोट्या बेसलाही आपण केलेलं आहे. खालच्या साईडला लावून घेतलेली आहे ब्लू क्रीम आणि वरती लावलेली आहे टॉपला व्हाईट क्रीम. आणि आपण पहिल्या स्क्रॅपरच्या साह्याने प्लेन फिनिशिंग करून घेतली आणि वरती आपण पॅलेट नाईफच्या साह्याने प्लेन करून घेऊन स्विरल पॅटर्न करून घेतला. आता दोन्ही केक आपण ठेवून दिले. सेट झाल्यानंतर आपण जो खाली डाऊनला बेस ठेवलेला आहे त्यामध्ये डॉवेल्स टाकून घेतल्या आणि त्यामध्ये पार्चमेंट पेपर ठेवून घेतलं आहे त्या साईडचं. आणि आपण टॉपर असेंबल करून केकचं डेकोरेशन कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि ज्या मुलाचा बड्डे होता त्याचं नाव होतं कुशन. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.